रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज पण फ्लॅट खूप मोठा आहे आणि मोठा म्हणजे जर तुम्ही हे फ्लॅट बघितलं तर फ्लॅटचा सगळ्यात चांगला आहे, सगळ्यात चांगला याच्यामध्ये व्ह्यू आहे आणि हा व्ह्यू बाकी तुमचा कधीच जाणार नाही आहे. कारण की हे जे समोर आहे हे हिरणनंदानीची लेक व्ह्यू बिल्डिंग आहे आणि त्याच्यात हे ठाणा मुन्शी प्रकार पोर्शनचा हे गार्डन आहे आणि यालाच आपण लेक व्ह्यू म्हणून म्हणतोय खरं. तर हा जो व्ह्यू आहे हा बाकी तुमचा तसाच राहणार आहे. समोर जर तुम्ही बघितलं तर त्यांनी बॉलिवूड हॉटेल जे आहे ते दिसतं किंवा TCS ची कंपनी हिरणनंदानीच्या ईशेच्या आतमध्ये इथे रोजा ओएसिस नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि त्या रोजा ओएसिस कॉम्प्लेक्समध्ये जर तुम्ही बघितलं तर ही एवढी मोठी तुमची स्टँडिंग बाल्कनी आहे. पलीकडल्या साईडला थोडंसं कव्हर पण म्हणजे स्टोरेज टाईप पण केलेलं आहे आणि इथेच हा 700 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅट जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल खरोखर फ्लॅट नक्की मोठा असणार आहे. कारण की जर फ्लॅटचं तुम्ही सगळं ओव्हरऑल जर बघितलं तर असं वाटते की खूप मोठा फ्लॅट आहे. फ्लॅटमध्ये तसं तुम्हाला फर्निचरचं थोडंफार डागडुजीचं काम करावं लागेल. अदरवाईज साफसुथरा जर फ्लॅट केला तर बाकी मस्त होईल. आणि मग फ्लॅटचं जर बाहेर जाताना बघितलं तर पश्चिम आहे, म्हणजे ह्या साईडला तुम्ही आलात तर वेस्ट आहे. बाहेर आल्यानंतर तुम्ही समोर 2 फ्लॅट आहेत, त्याच्यानंतर ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत. लिफ्टचं जर बघितलं तर इकडे एक लिफ्ट आहे, ह्या साईडला एक लिफ्ट आहे. तशा 2 लिफ्ट आहेत आणि 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती मिळतील. ह्या फ्लॅट समोर जर तुम्ही बघितलं ह्या फ्लॅटच्या सोबत आपल्याला एक स्टॅकची कार पार्किंग आहे आणि नंतर आपण घरात एंट्री करतो त्यावेळेला ईस्ट आहे. सकाळचं सूर्य बाकी तुमच्या घरामध्ये पूर्णपणे येईल. तुम्हाला हॉलमध्ये पूर्णपणे सूर्यदर्शन नक्की चांगल्या पद्धतीचं होणार आहे. अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला फ्लॅट तुम्हाला खरं मिळतोय. 700 कार्पेट असणारा हा फ्लॅट आहे. मेंटेनन्सचा जर विचार केला तर 6,000 रुपये मेंटेनन्स आहे. स्विमिंग पूल सोडून गार्डन आहे, कम्युनिटी हॉल ते सगळं व्यवस्थित आहे, फक्त स्विमिंग पूल नाही. आणि इथे मग त्याचा डायनिंगचा वेगळा असा मस्त आणि मोठा चांगला तुम्हाला एल शेप लिव्हिंगमधला चांगला एक मोठा हॉल मिळतो. आणि नंतर इकडे आलं त्याचं हे पण किचन जर बघितलं तर हेही किचन खूप मोठं नक्की आहे. तुमचं फ्रीजला जागा आहे. एल शेपमध्ये तुम्हाला इथे परत किचन दिलेलं जे मॉड्युलर वरती स्टोरेज असं सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे. आणि इकडे आला तर मग मात्र इथे ते मला परत वॉशिंग मशीनसाठी चांगली मोठी जागा खरं दिली गेलेली असणार आहे. म्हणजे इथे पण जर बघितलं तर ते सुंदर दिसते. आणि खाली जर तुम्ही बघितलं तर खाली हे बघा तुमचं हे पोडियम वगैरे गार्डन वगैरे हे सगळं नीटनेटकं तुम्हाला तुमच्या जागेवरती उपलब्ध असणार आहे. हिरणनंदानी इस्टेटच्या लागूनच असणारं हे रोजा ओएसिस नावाचं कॉम्प्लेक्स आहे. जास्त जुनं नाही आहे, तसं जर बघितलं तर 5-6 वर्ष जुनं हे असणारी बिल्डिंग असणार आहे. हिरणनंदानीला लागून असणार आहे, वाघबीळ लोकेशनला असणार आहे. इथं तुम्ही शाळा जर बघितल्या तर शाळा 2-4 शाळा इथे आजूबाजूला तुम्हाला नक्की मिळणार आहेत. आणि नंतर इकडे आला तर इथे तुम्हाला एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आणि मोठं आणि चांगलं मात्र इथं पण दिलं गेलेलं असणार आहे. त्याच्यामुळं ह्याचा काय प्रश्न नाही आहे. आणि नंतर जर तुम्ही पुढे आलात तर इथे परत एक मोठं बेडरूम आहे आणि बेडरूमची साईज बाकी एक नंबर साईज आहे. कारण की पुढे जर आला तर इथे कपाटाला वेगवेगळे बनवले, कपाट बनवण्याची गरज नाही आहे. इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी सकाळचं सूर्योदय होण्यासाठी गार्डन म्हणा ते सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपर आणि नीटनेटकं नक्की दिसते. बाहेरचं ऑफिस तुमच्या घरामधनं दिसते. आणि हा बेडरूमची साईज तुम्हाला जाणवेल की खरोखर या बेडरूमची साईज खरोखर 700 कार्पेटनुसार बसलेली आहे. एवढं मोठं बेडरूम तुम्हाला मिळतं. नंतर पुढे आल्यानंतर हे शेवटचं बेडरूम आहे. शेवटच्या बेडरूमला जरी आला तर याची बेडरूमची साईज पण खूप मोठी आहे. आणि इकडे आला तर इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं बनवलं गेलेलं असणार आहे. आणि चांगलं हेही जर बघितलं तर हेही सुंदर आहे. नंतर इकडे आला तर इथे हे बघा बेडची जागा तुमची व्यवस्थित सगळी तशीच राहील. इकडून जर मात्र तुम्ही बघितलं तर हिरणनंदानी इस्टेट तुम्हाला पूर्णपणे इथं जर तुम्ही बघितलं हे सगळं मेडिकल स्टोअर फॉर वेलनेस म्हणा, ईडन म्हणा, हे सगळं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं आहे. नंतर जर ह्या इथे बघितलं तर खूप मोठं असं कपाट खरं बनवलं गेलेलं असणार आहे. हे कपाट तुम्हाला हाय असंच मिळेल. तुमचा बेड मोठा, किती मोठा बेड लावला तर असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा बेड तुम्हाला इकडनं व्यवस्थित बसेल. मग मात्र बाहेर आलो तर इथे तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी जी खरोखर खूप मोठी आहे. पण स्टँडिंग बाल्कनीतनं पण जर व्ह्यू बघितला तर तुमचं लेक व्ह्यू म्हणजे जे बिल्डिंगच्या सगळं हे बघितलं गार्डन, ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं गार्डन म्हणा किंवा हे सगळं तुम्हाला सुव्यवस्थित चांगल्या पद्धतीचं दिसते. आपला फ्लॅट काय लय वरती असं नाही आहे, थोडासा आहे वरती पण आणि खाली पण. 21 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपण त्यात जर बघितलं तर मध्येच आहोत असा विचार करा. आणि इकडं मग हे तुमची सुंदर आणि चांगल्या पद्धती जशी स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला तुमच्या घरामध्ये मिळते अशी सुंदर आणि अशा पद्धतीचा हा 2 BHKचा खरं फ्लॅट आहे. राहिला प्रश्न मेंटेनन्स तुम्हाला मी सांगितलेला आहेच आहे. आता याचा रेट्स राहिला आहे. रेट पण चांगला आहे. 1,35,00,000 रुपये निगोशिएबल असणारा याचा रेट असेल. 135 निगोशिएबल रेट असेल. आणि सोसायटी झालेली आहे
बिल्डिंगला OC आहे, CC आहे, लोन कोणत्याही बँकेकडनं घ्यायचा विचार आपण जरी केला तर आपल्याला लोनही मिळणार आहे. म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा विचार काय करायची गरज आपल्याला नक्कीच नाही आहे. प्रश्न राहतो आहे तो पैशांचा. पैसे 1,35,00,000 सांगितलेत, त्याच्यातनी कमी करणार आहेत. समोर बसून आपल्याला जे काय कमीत कमी करता येईल त्याचा आपण नक्की प्रयत्न करू. पहिलं घर तर पटलं पाहिजे, घर पटलं तर पुढचे विषय आपल्याला बोलता येतील. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घरं दाखवण्याचा रोज आपण कार्यक्रम करतो आहे की जेणेकरून लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी असतील त्या पोहोचाव्यात. त्याच्यात कोणती एखादी गोष्ट तुमच्या डोक्यात सेट होईल किंवा पटेल, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून रोज मेहनत करतो आहे, रोज प्रयत्न करतो आहे की बाबा लोकांपर्यंत आपल्याकडनं जास्तीत जास्त चांगलं जाऊन दे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून दे. तर ह्या सगळ्या गोष्टीला तुमच्या पण आशीर्वादांची मला गरज आहे. कारण की मला आशीर्वाद दुसरं मी हे म्हणत नाही की तुम्ही या माझ्याकडेच घर घ्या आणि माझ्याकडनंच घ्या, मला नको येऊ नका जाऊ नका, काय अडचण नाही. तुम्हाला पटलं तर तुम्ही तुमचं बुद्धी पुढं लावा, अदरवाईज नाही बुद्धी लावली तरी मला चालणार आहे. पण मला जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स मात्र करा, जास्तीत जास्त लोकांनी बघत राहा, ॲटलिस्ट तेवढे तरी माझं पोट मात्र नक्की भरू शकतं. तर अशाच पद्धतीचं जो आमचा कार्यक्रम नक्की बघत राहा आणि आम्हाला आशीर्वाद स्वरूपी तुम्ही ते सबस्क्रायबरचं बटन म्हणा किंवा अजून ते शेअर ते सगळं करा, जेणेकरून आम्हाला पण बरं वाटेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.